हे शिवसेनेच्या माजी मंत्र्यांचे किंवा आमदारांचे असतील किंवा काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे असतील, त्याच्यामुळे कुठे ना कुठे शिवसेनेच्या निश्चितपणे अक्षय, अजून एक महत्त्वाची बातमी, उदय सामंत आता गेलेले आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते आणि मंत्री उदय सामंत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत। आणि आणखी एक महत्त्वाचे म्हणजे उदय सामंत सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नव्हते। त्यानंतर ते आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अक्षय, आता रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीविषयीच तू सांगत होतास आणि त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नक्कीच अमोल, मी त्याच बंगल्याच्या बाहेर आहे। रायगड हा जो बंगला आहे त्या रायगड बंगल्याच्या बाहेरच उदय सामंत हे आता आलेले आहे। काही वेळापूर्वीच ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यावेळी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास सध्या तरी नकार दिला। आधी भेट घेतो आणि मग बोलतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे उदय सामंत हे आज कॅबिनेटच्या बैठकीला अनुपस्थित होते, ते कॅबिनेटला आले नव्हते, मात्र ते थेट घरून निघाले आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला आता उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या भेटीला आता आलेले आहेत। त्यांचा हा जो रायगड हे जे निवासस्थान आहे रवींद्र चव्हाण यांचं, त्या ठिकाणी ते आलेले आहेत। रवींद्र चव्हाण देखील आतमध्येच आहेत आणि संपूर्ण आजची जी अनुपस्थिती होती शिवसेना मंत्र्यांची ती याचसाठी होती, कारण की एकीकडे रवींद्र चव्हाण यांचे जे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत, महायुतीचा धर्म जो आहे तो न पाळता हे पक्षप्रवेश सुरू आहेत असं म्हणणं आहे काही मंत्र्यांचं आणि त्याच्यामुळेच आज सगळे मंत्री अनुपस्थित होते। तर दुसरीकडे उदय सामंत हे आलेले आहेत रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला, त्यामुळे कुठे ना कुठे आणखीन संभ्रम हा निर्माण होतो आहे। आता नेमकं रवींद्र चव्हाणांच्या भेटीला उदय सामंत का आलेत हे देखील शोधणं आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणं हे आवश्यक आहे। थोड्याच वेळात यावेळी ते बाहेरतील त्यावेळी त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊच, मात्र कुठे ना कुठे समन्वय समितीच्या बैठकीच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचं प्रश्नचिन्ह आहे। आज समन्वय समितीच्या बैठकीची एक पत्रकार परिषद होणार होती, मात्र ती देखील आज अजून जाहीर झालेली नाहीये आणि रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत हे प्रत्येक कॅबिनेट नंतर समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित असतात, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित असतात। त्यामुळे आज ही जी भेट होती आहे रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांची, तर त्या बैठकीमध्ये देखील काय नेमकं होतंय आणि शिवसेना मंत्र्यांची नाराजी जी आहे ती नाराजीची कारणं घेऊन उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला आलेत का हे देखील बघणं आज महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या भेटीनंतर शिवसेना मंत्र्यांची नाराजी दूर होते का आणि जो मेसेज एक प्रकारे विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला आलेला आहे की आधी सुरुवात ही शिवसेनेने केली होती उल्हासनगरमध्ये, त्यानंतर बीजेपीने ही सुरुवात केली, त्यामुळे हे देखील बघणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे की ही जी विश्वसनीय सूत्रांची माहिती येते आहे की कुठे ना कुठे सुरुवात शिवसेनेने केलेली मग भाजपने केली, मग याला कुठे ना कुठे आता एक खीळ बसणार आहे का आणि याच्या पुढचे जे पक्षप्रवेश आहेत ते एकमेकांना विश्वासात घेऊन केले जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही जी भेट आहे ही देखील तितकीच महत्त्वाची आहे, जितकी महत्त्वाची बातमी आपण शिवसेनेच्या मंत्र्यांची दिली होती कॅबिनेटच्या अनुपस्थितीबद्दल, तितकीच महत्त्वाची बातमी ही उदय सामंत यांची देखील आहे की ते आता रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला त्यांच्या रायगड या निवासस्थानी आलेले आहेत। अमोल, निश्चितपणे अक्षय, या दोन पक्षांमध्ये नाराजी असणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, मात्र अशा प्रकारच्या नाराजीच्या ज्या गोष्टी असतात त्या पक्षीय पातळीवर सोडवल्या जातात, जाहीरपणे त्याची वाच्यता होत नाही। मात्र आता नेमकं असं काय झालंय किंवा ही नाराजी इतकी तीव्र का झाली आहे की कॅबिनेटला थेट मंत्र्यांनी गैरहजर राहणं आणि असे प्रकार जे सहजपणे माध्यमांच्या नजरेमध्ये भरणारे आहेत, ज्याची राज्यभर चर्चा होणार आहे, लोकांमध्ये त्याची चर्चा होणार आहे, अशा प्रकारे ही नाराजी दाखवून देणं, ह्याच्या मागे नेमकं काय धोरण दिसतं आहे? कारण आता इथून पुढे ज्या सगळ्या घटना घडणार आहेत त्या या नाराजी नाट्यावर आधारित असणार आहेत। अमोल, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ही नाराजी व्यक्त होऊ नये किंवा महायुतीतली जी नाराजी आहे ती बाहेर पडू नये, त्याच्या बातम्या होऊ नये, लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती। निश्चित अक्षय,